असं वाटतं का? समर कॅम्पमुळे मुलांवर जास्त ताण येतो. कॅम्प मुलांसाठी सुरक्षित नसतो. घरात कोण नाही म्हणून फक्त वेळ घालवायचा प्रकार आहे हा. फी जास्त आहे आणि त्या मानाने सुविधा योग्य नाहीत. एवढ्या लहान मुलांना हे काय शिकवणार? मुलांना स्वतःचा वेळ आणि आराम मिळतो का, की सतत ॲक्टिव्हिटीजच असतात? कॅम्पमुळं मुलं कुटुंबापासून दूर तर जात नाहीत ना. शाळा संपली नाही तोपर्यंत मुलांना दुसऱ्या अभ्यासात गुंतवलं जातंय. तर नाही, कारण ताण येत नाही तर स्टॅमिना वाढतो, लवकर उठण्याची सवय लागते, एक्सरसाइज होते, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धती हा भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा पाया होता. अनेक सदस्य असणारे कुटुंब ही एकत्र राहण्याची व्यवस्था नाही तर सामाजिक संस्कार होता. तेव्हा एंटरटेनमेंटची साधनं कमी होती, आर्थिक परिस्थिती पण बेताची होती, पण मानसिक समाधान जास्त होतं. सुट्टीमध्ये जवळचे पै पाहुणे आपल्या मुलांना एकमेकांकडे राहायला पाठवायचे. अशा एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळं होणारे संस्कार मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर मोठा प्रभाव टाकत होते. वडीलधाऱ्या सदस्यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांना आदर, शेअरिंग करण्याची पद्धत आणि सामूहिक जबाबदारीचे संस्कार मिळत होते. कुटुंब मोठं असल्यामुळं मुलांना घरातच रमण्याचे पर्याय निर्माण होत असत. आजी आजोबांच्या गोष्टी खेळण्यासाठी आत्या, काका, मामा आणि इतर नातेवाईकांची मुलं यांच्यासोबत खेळलं जायचं आणि मुलांमध्ये आपोआपच एकत्र राहून काम करण्याचे स्किल्स डेव्हलप व्हायचे. आता असणाऱ्या चौकोनी कुटुंबाच्या पद्धतीमुळं फक्त मोबाईललाच आपल्या करमणुकीचं साधन बनवलं जातं. शिवाय पूर्वी मामाच्या गावाला जाऊया जी पद्धत असायची ती पण कमी झाली आहे. त्यामुळं मुलांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी पण कमी झाल्या. खूप वर्षानंतर या सगळ्याचं उत्तर मिळालं ते अमेरिकन कल्चरमधून, आणि ते म्हणजे समर कॅम्प, जे आपल्या इंडियामध्ये 80च्या दशकाच्या आसपास सुरू झालं आणि याचा फायदा या चौकोनी कुटुंबात राहणाऱ्या मुलांना होऊ लागला. असाच एक समर कॅम्प आपल्या कोल्हापूरच्या इस्पुर्ली येथील दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये यशस्वीपणे हाताळला जातो. जाणून घेऊया त्याची खासियत काय आहे. नमस्कार, मी सौ मीरा बाळासाहेब राऊत, मुख्याध्यापिका दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पुर्ली. आज आपण समर कॅम्प 2026 बद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात. गेली 5 वर्ष आम्ही आमच्या स्कूलमध्ये समर कॅम्प ऑर्गनाईज करतो. या समर कॅम्पची काही खास वैशिष्ट्ये आहेत, जसं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्यातूनच आपल्याला त्याचं भविष्य कळतं. त्याप्रमाणे या समर कॅम्पमध्ये आपण या मुलांच्या छोट्या छोट्या मुलांच्या काही गोष्टी, त्यांचे कलागुण, त्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या पायाभरणीवर भर देणार आहोत. आकाशामध्ये तारे खूप आहेत, पण लुकलुकणारा ताराच आपल्याला आकर्षित करतो आणि तोच तारा इथं आपण घडवणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश बाळासाहेब राऊत, मॅनेजिंग डायरेक्टर, दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पुर्ली. समर कॅम्प 2026 येत्या 6 मे ते 20 मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तरी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या. यामध्ये शारीरिक, मानसिक विकास, तसेच त्यांच्यातील सहकार्य, शिस्त आणि आत्मविश्वास वाढवणे, त्याचबरोबर त्यांच्यातील काही कला आहेत, सर्जनशीलता आहेत, हस्तकौशल्य आहेत, त्याच्याबद्दल आपण त्यांना योग्य प्रकारे गायडन्स करणार आहोत. यामध्ये हॅपीनेस प्रोग्राममधील आनंद अनुभूती, योगा, मल्लखांब, ॲरोबिक्स, म्युझिक, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मैदानी खेळांमध्ये कबड्डी, खो खो, हॉकी, फुटबॉल यासारख्या विविध खेळांचे मार्गदर्शन करणार आहोत. त्याचबरोबर काही मुलांना गणितामध्ये किंवा इंग्रजी व्याकरणामध्ये, त्यासाठी आपण त्यांना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गणितातील काही ट्रिक्स वापरून या सर्व गोष्टींचे बेसिक ज्ञान देणार आहोत. त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरणाबद्दल सुद्धा त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी हसत खेळत इंग्रजी व्याकरणाची शिकवण देणार आहोत. अशा प्रकारे मुलांमध्ये आपल्याला खूप प्रमाणात बदल घडवायचा आहे, जेणेकरून या 15 दिवसांमध्ये त्यांच्या मनामध्ये प्रत्येक विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. Hi, I'm Dr. Pranav Raut, board member, Dudganga Education Academy, Ispurli. As our ma'am proudly said, strong foundation plays vital role
in today's competitive era. We welcome you to make your kid smarter, stronger, and confident. Thank you.